वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुसले की दरे गावात जातात आणि हे भाजपला आता नको झालंय. भाजपच्या म्हणण्यापेक्षा काय 20 आमदार एकत्र घेऊन उदय सामंत काही चमत्कार करणार का? त्याच्यामध्ये उदय सामंतांची मास्टरी आहे. बाकी काय आणखी बोलणार नाही, पण आमदार येऊ शकतात का त्यांच्यावर? किंवा अजिबात नाही. एकनाथ शिंदेची जागा घेऊ शकतात का उदय सामंत? ते आत्ता नाही सांगत, पण संजय राऊत साहेब जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे, हे काही दिवसानंतर दिसून येईल. शिवसेनेमध्ये नवा उदय होतोय असं देखील म्हटलं जाते. त्यालाच धरून सांगतो की आत्ता त्याच्यावर मी जास्त नाही बोलणार आहे, पण संजय राऊत साहेब जे बोलले ते 100% खरं आहे. त्यावेळेला अशा पद्धतीची मुवमेंट चालली होती. एकनाथ शिंदेना वास लागला की जर आता हे पण नाकारलं, हे पण नाही आणि ते पण नाही होईल, म्हणून झक मारत त्यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. नाही, पण भविष्यात पण एकनाथ शिंदेना बाजूला करून उदय सामंत जागा घेऊ शकतात का? याची काय शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार. कोणी नाही, नवा उदय नाही, कोणी नाही, कोणी संपूर्ण शिंदे गट हा त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं जाईल. तुमचं म्हणणं असं होतं की जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतली त्याच वेळेला हा प्लॅन ठरणार होता, असं चर्चा होती खूप मोठ्या प्रमाणात. म्हणून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत नव्हते. घेण्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता. जर त्यांनी घेतली नसती तर उदय सामंत तयार होते किंवा अन्य कोणतरी तयार झाले असते. पण एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्रीपद सोडण्याशिवाय, गृहमंत्रीपद सोडण्याशिवाय पर्यायच नव्हता. मग आता उदय सामंत पुढे ते भाजपने बघा, मुख्यमंत्र्यांनी फक्त उद्योग मंत्र्यांना आपल्याबरोबर नेलंय, कुठले इतर मंत्री नेले नाहीत. यांच्यात काही गुप्तगू किंवा काही खाजगी चर्चा होण्याची शक्यता? खेळवण्याचा प्रयत्न करत असतील, खेळवण्याचा प्रयत्न करत असतील. कोण कोणाला खेळवतंय दिसतच आहे ना. त्यामुळे दावोसला जाऊन सुद्धा फोडाफोडीचे स्वप्न ज्यांना पडतात अशाच लोकांना भाजप जवळ करणार आणि त्यांचे दिवस संपले की त्यांना त्यांची जागा दाखवून देणार. कट्टर शिवसैनिक असलेल्या बंड्या साहेबांनी पक्ष सोडलेला आहे, कुठे जातील तर माहीत नाही, पण काय वाटतं? बघा, बंड्या साळवी आमचे तालुका प्रमुख आणि त्याने मागच्या आठवड्यातच आपल्या पदाचा राजीनामा एवढ्यासाठी दिला, आजच्या वर्तमानपत्रामध्ये त्याने खुलासा केलेला आहे, मी अनेक वर्ष तालुका प्रमुख राहिलो, आता मला पुढच्या पिढीला वाव द्यायचा आहे, म्हणून मी माझं पद सोडतोय, अशी त्यांनी केलेली ती स्टेटमेंट आहे. त्यामुळे पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. हां, आता हे सोडत असताना कोणाला वाटतं पक्षाचा सुद्धा राजीनामा, प्राथमिक सदस्यत्व दिला तर संपूर्ण संबंध संपतात. मग येत्या 24ला बंड्या साळवी शिंदे शिवसेनेत प्रवेश करतील किंवा केलं तर तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला फार दुःख नाही होणार, अजिबात दुःख होणार नाही. जाणारे जातील, जे राहतील त्यांच्या ताकदीवर शिवसेना पुन्हा उभी करण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिलेले. आज सुद्धा उद्धवजी तेच आम्हाला शिकवण देतात. विधान हे जे म्हणजे बंड्या साळवी तर जाणार किंवा नाही जाणार पुढचं 24 तारखेला कळेल, पण जे असे पदाधिकारी आहेत ते विधानसभेच्या पराभवाला ते कारणीभूत आहेत का? बघा, आता विधानसभेच्या पराभवाला हे पदाधिकारी कारणीभूत नाही आहे. विधानसभेच्या पराभवामध्ये EVM केलेली घपलेगिरी, पैशाचं केलेलं अफाट वाटप आणि लाडक्या बहिणीच्या पदराड ही लपवलेली पापं, ही सगळी त्याला कारणीभूत आहे. नाही, पण बंड्या साळवी गेले तर काय फरक नाही पडणार? आमचे त्याच्या अधिक निष्ठेने असणारे कडवट शिवसैनिक तेवढ्याच ताकदीने उभे राहतील आणि दाखवून देतील की खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि उद्धवजींनी चालू ठेवलेली शिवसेना काय आहे ते. सर, गेल्या अनेक दिवसात जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कुठेतरी खिंडार पडताना दिसते. राजापूरमधील काही पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत गेले. राजन साळवी हे देखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा आहेत. आता रत्नागिरीतील काही पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा आहेत. नेमकं उघाटामध्ये चाललंय का? बघा, जोपर्यंत गद्दारीला, बेईमानीला खतपाणी घालणारे हे राज्यकर्ते ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहेत, तोपर्यंत ह्या बेईमानी आणि गद्दार लोकांची ही चलबिचल आणि घोडेबाजार चालूच राहणार आहे. पण आपली लोकशाही खूप सक्षम आहे आणि आपली संस्कृतीसुद्धा तेवढीच मजबूत आहे.
त्यामुळे गद्दारांना नेहमी गाडण्याचं काम निष्ठेने आणि श्रद्धावंतांनी केलेलं आहे. त्यामुळे ह्या गद्दारांची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि हां सांगा तुम्ही तुझ्या आई, दावोसला गेलेले उद्योगमंत्री म्हणतात असं म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये सगळेच आमदार खासदार हे आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल. इव्हन उद्धव ठाकरे गटाचे काही आमदार, जिल्हा प्रमुख, माजी आमदार हे शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 2 महिन्यात राज्यात मोठा भूकंप होणार. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की दावोसला जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी आणि रत्नागिरी कोकणच्या हितासाठी अनेक उद्योग व्यवसाय आणण्याच्या बहाण्याने हे दावोसला गेले असताना सुद्धा दावोसला जाऊन त्यांना उद्योगपतींशी चर्चा करायची तर सोडा, पण त्यांना सुद्धा गद्दारीची तिथे जाऊन भाषा करावी लागते. आणि असे मंत्री संबंधित खात्याचे आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाले हे आपलं दुर्दैव समजा. उद्योगमंत्री उदय सामंत, तुम्ही ज्या उद्देशाने दावोसला गेला आहे त्या विषयावर बोलायचं सोडून केवळ आणि केवळ तुम्हाला फुटतायत किती, गद्दारी किती होते, बेईमानीनं आपण किती खतपाणी घालतोय, अशा पद्धतीची घाणेरडी स्वप्न ज्या उद्योगमंत्री पाहत असतील, मला क्यू करावीशी वाटते त्यांच्या बुद्धीची. आत्ताच पेपरला वाटलं की 17,000 कोटीचा प्रोजेक्ट येणार, तर त्या 17,000 कोटीचा प्रोजेक्टवर काय बोलायचं असेल ते बोला, येईल न येईल ते आता सोडून द्या. कारण आता रत्नागिरीचं विमानतळ करता झाले, थकून गेले. पण केवळ आणि केवळ बतावणी करायची, थापा मारायच्या, या पलीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय केलं हे त्यांनी दाखवून देण्याची आवश्यकता आहे. साहेब, संजय राऊत पण असं म्हणतात की उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला जाऊन आमदारांना पुण्याचा प्रयत्न करत त्यांना पुन्हा परत मुंबईत पाठवून द्या. खरं आहे ते त्यांचं म्हणणं. म्हणजे ज्या उद्देशाने तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने परदेश दौरे करताय, त्या पैशाचा विनियोग जर म्हणजे खऱ्या अर्थाने वापर करायचा असेल तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने तिथे चर्चा व्हायला पाहिजे. त्याऐवजी तिथे जाऊन तुम्ही प्रेसशी बोलताय आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेतून किती फोडणार, काँग्रेसमधून किती फोडणार, ही तुमची मर्दुमकी असेल तर ही मर्दुमकी नाही, हे नामर्दाचं लक्षण आहे. भाई, 2 पालकमंत्र्यांच्या याला स्थगिती देण्यात आली. काय खरं म्हणजे आता गद्दारांचे दिवस संपतच आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने ह्यानं त्यांची जागा दाखवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे एकतर मुख्यमंत्री पदाच्या वेळेला त्यांना लाथ मारलंच होती, आता सुद्धा पालकमंत्री पदावरून त्यांना काय त्यांची दशा केलेली आहे ती दिसून येते. त्यामुळे जरी स्थगिती मिळाली 2 पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला, तरी मला खात्री आहे की भारतीय जनता पक्ष त्यांना जे हवं आहे तेच करतील. यांच्या विरोधाला ते काडीची किंमत देणार नाहीत. बाई, असं म्हटलं जातंय त्यांना त्रास होतो. त्रास जरी झाला तरी आमचा आवाज बंद नाही करू शकणार ते. राज्यकर्त्यांचा आवाज आत्तासुद्धा धनंजय मुंडेंचा काय अवस्था करून ठेवली बघा तुमच्या जागृत पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी. आम्हाला लोकशाहीने दिलेला जो आवाज आहे, या भ्रष्टाचारांचा बुरका फाडण्यासाठी आम्ही काय गप्प बसणार नाही आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतील असं घ्यावे लागतील असं अजित पवार म्हणणं आहे. पण मला भीती तीच आहे की विधानसभेच्या निवडणुकीकरता लाडक्या बहिणीचा पुरस्कार करून बहिणींना कुठेतरी भगिनींचं मतदान खेचण्याचा जो यशस्वी प्रयत्न भाजपने केला, त्या भगिनींना आत्ता लाडक्या बहिणीच्या योजनेपासून दूर जावं लागेल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे. लाडकी बहीण योजना नक्कीच अजित पवार बंद करतील काय, आणि ती शक्यता नाकारता येत नाही. 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये 5,000 कोटींपेक्षा जास्त घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश जोशींनी केलेला आहे.
आणि हे पत्र आपण मुख्यमंत्री फडणवीस यांना देणार आहोत असं ते म्हणत आहेत. आमदार सुरेश धस यांनी पीक विम्याच्या मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा खूप चांगल्या पद्धतीने बुरखा फाडलेला आहे. पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. ह्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणत आहेत की प्रत्येक योजनेमध्ये 4-5% भ्रष्टाचार होतो. आता पीक विम्याची एकूण रक्कम जर पाहिली तर त्याच्यातला 4 ते 5% म्हणजे 5,000 कोटी. कदाचित महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना 5,000 कोटीची किंमत कळली नसेल म्हणून त्यांनी त्या भ्रष्टाचाराचं समर्थन केलेलं आहे. पण नक्कीच पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या बागायतदारांच्या हिताची नसून पीक विमा कंपन्यांच्या हिताची आहे, त्यांच्या भल्यासाठी. आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बॉन्ड घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हितासाठी आहे. आता या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, एकनाथ शिंदे. त्यांना ह्या पीक विमा योजनेचा किती फायदा होतो तो त्यांनी जाहीर करावा. ते विखे पाटलांनी वाळू तस्करांची, सोलापूरमधल्या वाळू तस्करांची पाठलागण केलेली पाहायला मिळते. त्यांच्या गाड्या जाऊ द्यात असा त्यांनी आदेश दिलेले होते. ते स्वतः कबूल करतात. सध्या महाराष्ट्र अनेक भूमाफियांची भूमी झालेली आहे. वाळू माफिया, राख माफिया, तस्कर माफिया. आणि या सगळ्या माफियांना शासनकर्त्यांचा आशीर्वाद आहे. आणि शासनकर्त्यांचा थेट आशीर्वाद असल्यामुळे पोलीस खातंसुद्धा त्यांनी त्यांचे स्लॅब ठरवून दिलेले आहेत. सर, सध्या विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर सर शिंदे गटाकडून असं म्हटलं जातं की विजयोत्सव आम्ही साजरा करतो. मग जयंती महत्त्वाची की विजयोत्सव महत्त्वाचा? त्यांना तेवढं कळलं असतं तर अशा पद्धतीचे उद्गार त्यांनी काढलेच नसते. आम्हाला आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जाणं हे आमच्या जिव्हारी लागलेलंच आहे. आणि त्यांची आत्ता दुर्दैवाने आमच्यावर त्यांची जयंती साजरी करायची वेळ आलेली आहे. आणि अशा जयंतीच्या वेळेला जर विजयोत्सव साजरा करणारी जर औलाद असेल तर अशा औलादीला नरकात जावं लागेल. बंड्या साळवेंची जागा दुसरा कोण घ्यायची तुमच्या पक्षात माणूस आहे? आज तरी किमान 10 जण तसे तयार आहेत. नावं सांगा. नाव योग्य वेळेत सांगू. अजून किती बंड्यासाहेब आहेत पक्षात? नाही, अशा आम्ही मोजत नाही राहिलेलो आहे आणि अजिबात चिंता करत नाही राहिलेलो आहे. किती गद्दार आले, किती गद्दार गेले, पण निष्ठावंतांची फळीसुद्धा तेवढीच मजबूत आमच्याकडे आहे. त्यामुळे फार गद्दार लोकांच्या काळजीने आम्ही झुरून जाणार नाही. बाळमाने तुमच्या पक्षात आले म्हणून कट्टर शिवसैनिक नाराज झाले, याचा परिणाम एक असू शकतो का? नाही, बाळमाने आमच्या पक्षात आलेले आहेत, पक्षात आहेत सुद्धा आणि पक्षात राहणारच आहेत. फक्त दिसत नाही. फक्त दिसत नाही. नाही नाही नाही, त्यांच्या चिरंजीवाचं लग्न आहे. ते म्हणाले 2 महिने मला थोडं मोकळीक द्या. सध्या आपल्या पक्षात इतरत्र जाण्याचं प्रमाण वाढलं, तर आपल्या पक्ष बळकटीसाठी किंवा आपला पक्ष वाढवण्यासाठी तुमच्याकडे नेमकं आता काय होईल? जे आहेत निष्ठावंत, त्यांची निष्ठा आणि श्रद्धा आहे, हीच आमच्या उद्याच्या पक्षाच्या उत्कर्षाची ती नांदी आहे, ती ठेव आहे. निष्ठावंतांसाठी नेमकं नियोजन काय? नियोजन आहे पण ते आता नाही सांगणार. आम्ही आमच्या संपर्क आहे, संवाद आहे, संबंध आहे, त्याच्यातून हे सगळं शिवसेनाचा परिवार पुन्हा एकजुटीने तो उभा करणं आणि पुढे चालवणं हे आमचं काम आहे. आम्ही ते चालू ठेवलेलं आहे. निष्ठावंतांची तुमच्या व्याख्या काय? तुमच्या याचिका दाखल केली होती ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये. ती याचिका सध्या पेटाळून लावलेली सर्वोच्च न्यायालयाने. नाही, मला प्रश्न ऐकला नाही. भुजबळांची जामिनासंदर्भातली जी याचिका होती ती त्याला आव्हान दिलेलं होतं ईडीने, ती सर्वोच्च न्यायालयानं आज पेटाळून लावलेली आहे. नाही, न्यायदेवता तिच्यावर आमचा विश्वास आहेच आणि न्यायदेवतेने आता तरी भुजबळांच्या बाबत चांगला निर्णय दिला आहे असं ही आनंदाची गोष्ट आहे. भाई, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकटा लढणार की महाविकास आघाडी म्हणूनच लढणार? अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही, पण याबाबत पूर्णपणे निर्णय घेण्याचा अधिकार हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे. परंतु मुंबईसहित महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका थेट उद्धवसाहेबांनी मातोश्रीवर घेत असताना बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं असं
विनंती आलेली आहे की यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात आणि त्या जिंकून देण्याचं मी एक हमखास खात्री देतो असा एक शब्द पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. पदाधिकाऱ्यांचे ते मनातले विचार उद्धव साहेबांनी ऐकलेले आहेत. बाई रत्नागिरी शकतं लोकांच्या बाजूला, पण ते होत नाहीये सध्या. एवढी शांतता का आहे पक्षामध्ये? ती संभ्रमावस्था आहे. नाही, काही प्रमाणामध्ये ते खरं आहे, पण काही महत्त्वाच्या प्रश्नावर सुद्धा आता आमचे संजय पुनस्कर इथे बसलेले आहेत. त्यांनी सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न असेल, त्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलच्या दाखल होणाऱ्या रुग्णांना मिळणारा औषध पुरवठा असेल, सातत्याने त्याच्यावर प्रश्न मांडलेले आहेत किंवा त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे आम्ही शांत नाही, पण तो अधिक गती घेण्याची आवश्यकता आहे नक्कीच. धन्यवाद. So,